नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी हा विषय नेहमी आपला ऐरणीवरचा विषय राहिलेला आहे, कारण की शेतकऱ्याची परिस्थिती आणि शेतकऱ्याची अवस्था ही काही केल्याने आजही त्या जैसीच्या तैसी आजही आपल्याला पाहायला मिळते। कारण ज्या पद्धतीच्या उपाययोजना शेतकऱ्यांसाठी केल्या जातात त्या उपाययोजना फक्त कागदावर राहतात, हे मात्र अंतिम सत्य आहे। कारण की शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या पद्धतीनं आजपर्यंत अंमलबजावण्या करण्यात आल्या किंवा ज्या पद्धतीच्या योजना कागदावर मांडण्यात आल्या, खऱ्या अर्थानं त्याचा फायदा किती टक्के शेतकऱ्यांना झाला जर याचा सर्वे झाला तर हाती लागणारं उत्तर हे फार कमी प्रमाणात असेल। कारण की खऱ्या अर्थानं ज्या शेतकऱ्यापर्यंत ही विषय पोहोचायला पाहिजे, ज्या शेतकऱ्याचा जो हा विकासाच्या गतीमध्ये तो आला पाहिजे, पण आजही त्या शेतकऱ्याची अवस्था त्या फाटक्या धोत्राची आणि फाटक्या त्या बंडीचीच म्हणून राहिलेली आहे। कारण शासनाने कितीही जरी योजना चांगल्या पद्धतीने कागदावर आणल्या, परंतु त्या प्रत्यक्षपणे पटलावर किंवा भूभागावर येण्यासाठी जी कवायत करावी लागते ना, ती कवायत करण्याची तयारी आमच्या प्रशासनामध्ये नाहीये। ज्या पद्धतीने आता किसान क्रेडिट कार्ड नावाची योजना केली किंवा पीक कर्ज नावाची योजना करून ज्या पद्धतीने शासनाने या शेतकऱ्यांसाठी सावकाराच्या दारात न जाण्यासाठी एक चांगली मुभा करून दिली, तर वास्तविक सत्य काय आहे? आजही जे शेतकरी या बँकेच्या दारात आपले व्यवहार ठेवतात त्यांच्या पुरतीच मर्यादित ही संकल्पना आहे। आजही शेतकरी त्या पद्धतीनंच आपलं जीवनमान चालवतोय, जीच आपली घिसीपिटी व्यवस्था। त्यामुळे बीड जिल्ह्यात अचानक गेल्या आठवड्यात झालेल्या 5 आत्महत्या या सगळ्या गोष्टीच्या पोल खोलणार आहेत। कारण की आज वास्तविक स्थितीमध्ये ज्या शेतकऱ्याची परिस्थिती यांनी करून ठेवली, ज्या पद्धतीने शेतकरी आज प्रत्येक परिस्थितीत वावरतोय आणि त्या वावरणाऱ्या परिस्थितीत आज काय पद्धतीच्या अवस्था या शेती व्यवसायाच्या झाल्यात ना, याची थोडी मीमांसा करणं गरजेचं आहे। कारण की आता सध्याचा जो काळ आहे, कालखंड आहे, तो शेतीच्या संदर्भातूनच आहे आणि शेतकऱ्याचं पोरग असल्यामुळं वटीला आणि मुठीला काय फरक असतो हे आम्हाला चांगलं माहिती आहे। वास्तविक स्वरूपात जेव्हा शेतकरी या परिस्थितीत जेव्हा जातो तेव्हा आता तरी थोडं प्रमाण कमी झालं, पण आतापर्यंत ज्या प्रमाणात शेतकऱ्याची अवस्था आणि ज्या पद्धतीची परिस्थिती बिकट व्हायची, कारण की एक तर गेलेल्या मालाला भाव नसायचा, त्यामुळे वर्षभर काबाड कष्ट करून सुद्धा केलेली मेहनत सुद्धा हाती लागायची नाही। आजही तीच परिस्थिती, कारण की हमी भाव ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीचे हमी भाव आजही शेतमालाला नाही घेत। कारण की बाकीच्या सगळ्या गोष्टींना एक MRP ठरवली जाते, त्या MRPच्या नंतरच त्या मालाला विकण्याची, म्हणजे दुकानदार त्या MRP वरच माल देतात, पण शेतकऱ्याच्या बाबतीत ती MRP अजूनही ठरलेली नाही। आजही ज्या पद्धतीने आवक वाढली की शेतकऱ्याचे भाव, शेतमालाचे भाव हे गडगडतात आणि ज्या पद्धतीची परिस्थिती येऊन ठेपते, तर त्यावेळेस त्याचा हिशोब जर जमाबेरीज काढली तर शेतकऱ्याच्या हातात राहतं फक्त धोपाटणं। कारण की ज्या परिस्थितीत ज्या पद्धतीने आपल्याकडे शेती केली जाते किंवा ज्या पद्धतीनं शेतीवर अवलंबून असणारे घटक, आजही परिस्थिती या मराठवाड्याची किंवा विदर्भाची पाहिली, पश्चिम महाराष्ट्राची ही गोष्ट या बाबतीत पंजाबराव देशमुखांनी एक सहकार चळवळ उभी करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये क्रांती करून त्या पद्धतीच्या परिस्थित्या निर्माण केल्या। पण जी दुभंगलेली परिस्थिती, जी आजही ज्या पद्धतीचे गलितगात शेतकरीची अवस्था आहे, ती फक्त विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आहे, विदर्भ आणि मराठवाड्यातच जास्त प्रमाणात आहे। कारण की आजही ज्या पद्धतीच्या मराठवाड्यात सिंचनाच्या व्यवस्था, ज्या पद्धतीने बाजारपेठा किंवा ज्या पद्धतीनं यावर प्रक्रिया करणारे उद्योग, या दोन्ही भागामध्ये ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीच्या आजही उपलब्ध नाहीयेत। आणि ज्या पद्धतीने आता या बँकेचा विषय काढला होता, तर बँकेच्या विषयातून आपण आता या गोष्टीची थोडीशी उकल करूया। या बँकेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने शेतकरी किसान कार्ड म्हणजे शेतकरी पीक विमा योजना ही अवलंबण्यात आली आणि प्रत्येक शेतकऱ्याला कमी व्याजदरामध्ये, कमी याच्यामुळे म्हणजे ठराविक
आपल्या एकराप्रमाणे त्याला त्या पद्धतीचे कर्ज देण्याचं शासनानं संकल्प मांडला। पण वास्तविक स्वरूपात जर या गोष्टी जर आम्ही आज पटलावर बघितल्या किंवा ज्या पद्धतीने या नॅशनलाइज बँकेना किंवा ज्या पद्धतीचे टार्गेट येतात त्या टार्गेटची परिस्थिती बघितली तर खऱ्या अर्थाने या सगळ्या परिस्थित्या विरुद्ध बाजूला आहेत। कारण की ज्या पद्धतीनं यांची हमी आणि यांना परतावाची जी अपेक्षा आहे आणि असली पाहिजे, परतावाची अपेक्षा तर 100% असली पाहिजे, पण त्यात शासनच खोडं घालतं मध्येच एखादी कर्जमाफी करून ज्या पद्धतीची शेतकऱ्याची आशा पल्लवित करतं आणि शेतकऱ्यांच्या मनात एक आशा लावून ठेवतं की येणाऱ्या काळात आता यावेळेस आपलं कर्जमाफ झालंय ना तर मग पुढच्या वर्षी जर निवडणुका आल्या की परत आपली कर्जमाफी होईल। मग या पद्धतीच्या ज्या लावलेले कोपऱ्याला गुळ आजही शेतकरी या परिस्थितीतून बाहेर निघू शकलेला नाही। मग ती बँक सुद्धा कशा पद्धतीने कर्ज वाटते तर ज्या पद्धतीने त्याचं ज्या शेतकऱ्यांचे व्यवहार त्या बँकेत आहेत, जे शेतकरी या परिस्थितीमध्ये कुठेतरी जोडलेले आहेत या व्यवस्थेमध्ये, परंतु ज्यांच्या खाते आजपर्यंत बँकेतच नाहीयेत किंवा जनधन अकाउंटच्या माध्यमातून यांचे खाते उघडण्यात आले त्या लोक हे आता उपेक्षित आणि वंचितच राहून गेलेले आहेत। कारण की वास्तविक परिस्थितीमध्ये आजपर्यंत त्यांनी कधी व्यवहार केला म्हणजे बँकेशी व्यवहार केलेला नाही। कारण की हातात मिळतच काय, ज्या पद्धतीने अगोदर म्हणल्याप्रमाणे की ज्या पद्धतीने पेरणी केल्यानंतर ज्या पद्धतीची मशागत करून शेवटी जे काही उरणारा नफा जो नफा मिळायचा आहे तो नफा मिळण्याच्या ऐवजी यांच्या नशिबाला नेहमी तोटाच आलेला आहे। आणि हे तोटा आल्यामुळे त्यांना बँकेत पैसे ठेवणार कुठून, कारण की कुटुंब भागवायचं, परिस्थिती सावरायची, मुलाच्या शिक्षणावर खर्च करायचा आहे आणि या सगळ्या गोष्टीतून आपलं शिल्लक राहिलेले पैसे हे बँकेत ठेवायचे। परंतु या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक आलेख असला, कुठेतरी त्याला मूल्यवर्धित असला तर त्या गोष्टीच्या हे शक्य आहे। आजपर्यंत ज्या पद्धतीचे आंदोलन, ज्या पद्धतीच्या क्रांत्या आपल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात झाल्यात ना त्याच्या जर थोड्याशा मीमांसा केल्या तर आजही त्या पद्धतीची अवस्था आजही आमच्याकडे पोहोचलेली नाही। मागे फुलतांब्यामध्ये खूप मोठं आंदोलन पालेभाज्यांच्या संदर्भात किंवा शेतमालांच्या संदर्भात खूप मोठं आंदोलन उभं केलं होतं, पण त्या फुलतांब्या येथे घडलेल्या त्या आंदोलनाचा केलेल्या चक्काजामचा आज शेतकऱ्यांवर काय परिणाम पडला ना, MRP मिळाली ना, आज त्या पद्धतीची परिस्थिती राहिली ना, आज परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने बँकेन किंवा शासनाकडून या शेतकऱ्यांसाठी जे अंमलबजावण्या व्हायला पाहिजे होत्या खालच्या स्तरापर्यंत अंत्योदयापर्यंत या शेतकऱ्यांपर्यंत हा योजना कार्यान्वित व्हायला पाहिजे होत्या, त्या आजही उपेक्षित आहे। आणि त्यावर नवीन वाडगं या शासनाने आणून बसवलं। म्हणजे अगोदर श्रावणबाळ, त्यानंतर इंदिरा गांधी पेन्शन योजना, नंतर आता लाडकी बहीण, अशा अनेक पद्धतीनं ज्या पद्धतीचा फ्लो आज समाज व्यवस्थेमध्ये पसरतोय, त्यामुळं ज्या पद्धतीने काम करण्याची अपेक्षा आणि ज्या पद्धतीने ती श्रमातून मिळालेला दाम मिळवण्याची अपेक्षा आहे ती समाजात संपलेली आहे। आज ज्या पद्धतीने 2 रुपये किलोचे गहू आणि 2 रुपये किलोचे गहू आणि 3 रुपये किलोचे तांदूळ आज आम्हाला ज्या पद्धतीने मिळत आहेत किंवा ज्या पद्धतीने फुकट आम्हाला राशन आमच्या घरापर्यंत येत आहे ना, त्यामुळे आज शेतकऱ्यांना शेतमजूर मिळणं मुश्किल झालं। पशुधनाचे विवेचन करणं फार अवघड आहे, कारण की एक नगदी पिकं आणि एक लगट असणारी व्यवस्था तयार झाल्यामुळं आज सोयाबीन आणि कापसासारख्या पिकांना प्राधान्य दिलं जातं, कारण की याच्यातून मिळणारं उत्पन्न आपल्याला कमीत कमी गाठीला तरी पैसा राहतो। परंतु ज्या पद्धतीने सोयाबीन आणि कापसाचे भाव गडगडतायत, ज्या पद्धतीने शेतीमधली शेतमजुरांची जी लागणारी व्यवस्था आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांना देण्यात येणारा रोजगार आहे तो यापेक्षा जास्त होतोय, त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात काय मात्र राहण्याची आजही संभावना नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विवेचन आणि सगळ्या गोष्टींचा जर आपण आलेख बांधला तर आज फक्त 10 ते 20% शेतकरी या बँकेच्या सुविधेवर अवलंबून आहेत। बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांना कुठेतरी खाजगी
परिस्थिती शोधावी लागते आणि ती जेव्हा हातातून निसटते तेव्हा या बीड जिल्ह्यात ज्या आष्टी, विनानगर, परळी, गेवराई या ठिकाणी ज्या 5 आत्महत्या झाल्या ना, त्या पद्धतीच्या शेतकऱ्यावर परिस्थिती येऊन सापडतात. मग शासनाने नेमकं ठरवावं काय की शेतकरी जर आम्हाला सधन करायचं असेल, शेतकऱ्याच्या परिस्थित्या सुधारायच्या असेल, तर त्यांना ज्या MSP म्हणजे त्यांच्या उत्पादन खर्चावर लागणं पेक्षा जास्त भाव, हमी भाव त्यांना मिळणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीच्या बँकिंग व्यवस्था तुम्ही निर्माण केल्या आणि प्रत्येक माणसापर्यंत तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत कर्ज वाटप करा असं बँकेंना निर्देश दिले, त्या निर्देशाची खरी अंमलबजावणी यांच्याकडून होते का याची तपासणी करणं गरजेचं आहे. आणि वास्तविक सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो बाजारपेठा. आजही आमच्याकडे ज्या पद्धतीने नाफेड असो किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असो किंवा विविध अशी जी कापूस पणन महासंघ असो यांच्याकडून ज्या पद्धतीच्या खरेद्या व्हायला हव्या, ज्या पद्धतीनं यांच्या संदर्भातून थोडं धोरणात्मक निर्णय व्हायला हवे, तसे आजही निर्णय होत नसल्याची सगळ्यात मोठी खंत शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जाते. मग या सगळ्या गोष्टीचा परिपाक काय आहे तर ज्या पद्धतीने आम्ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्हाला गांधीजी म्हणाले होते की गावाकडे चला, कारण की ग्रामीण भाग जर विकसित झाले, ग्रामीण भागापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचल्या आणि ग्रामीण भागाची जर संस्कृती बहरली तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आम्ही कृषी प्रधान देश आहोत ही म्हणण्याची संकल्पना ही मांडून आम्ही आमच्या या जगात आपली पाठ फुटून घेत होतो किंवा ज्या पद्धतीने आपल्या आर्थिक परिस्थितीचा कणा म्हणून आम्ही शेतीला संबोधतो त्या पद्धतीची परिस्थिती आम्हाला पुन्हा निर्माण करता आली असती. परंतु आजही आम्ही ज्या पद्धतीची धोरणात्मक आणि ज्या पद्धतीचा आलेख शेतकऱ्यांसाठी मांडायला हवा तो मात्र आजही तो कागदावरच आहे. इंद्रजित भालेरावांनी खूप मोठ्या कविता केल्यात या शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी, परंतु आज त्या कविता फक्त कागदावरच राहिलेल्या आहेत. ज्या पद्धतीने शरद जोशींना आपलं आयुष्य झिजवलं किंवा बच्चू कडूंनी परवा दिवशी अन्नत्याग आंदोलन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा कळवा मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु या सगळ्या गोष्टीचा उपयोग जोपर्यंत खालचा शेतकरी हा चांगल्या पद्धतीच्या परिस्थितीत येत नाही, बँकेच्या योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून या देशाचा जोपर्यंत या सगळ्या गोष्टीची चांगल्या हमी भाव मिळून या शेतकऱ्यांची म्हणजे तृप्ती होत नाही तोपर्यंत देशाचा विकास काय झाला हाच प्रश्न अर्थचिन्ह आपल्या समोर राहील. परंतु या संदर्भात आपल्या मनात काय आहे, आपल्याकडून या गोष्टीची काय अपेक्षा 100% यावर कॉमेंट करा, आपलं मत व्यक्त करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.